मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आता केदार हा रेश्माला म्हणत असतो की रेश्मा, सार्थका तुझ्या हातातून निसटलाय हेच खरं आहे. काही झालं तरीही आता काही होऊ शकत नाही, कारण सार्थक हा पूर्णपणे त्या आनंदीच्या आहारी गेलाय आणि तो तिला व्हॅलेंटाईन बनवण्यासाठी धडपडतोय. म्हणून तू हे जे काही करतेस त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा मग रेश्मा म्हणते की हे बघ केदार, आता ना मी शेवटपर्यंत प्रयत्न करतच राहणार आहे. कसं आहे ना, काही झालं तरी शेवटपर्यंत माझे प्रयत्न सोडणार नाही. मी सार्थकला माझा करून घेणारच आहे. कधी ना कधीतरी तो माझा नक्कीच होईल, असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर आनंदी विचार करू लागते की ह्या कुपनवर मी काय करू. एक काम करते, मी ना शकूला घेऊन जाते. शकूला विचारते आपण दोघी जेवायला जाऊया का. म्हणूनच ती आता शकूला फोन लावते. तेवढ्यातच शकू म्हणते की बोल गं ताई, काय झालं. तेव्हा मग आनंदी म्हणते की अगं शकू, तू आज काय करतेस. तेव्हा मग शकू म्हणते की तसं नाही गं, मी घरी जाते, आज कामावरून पण लवकर निघाली आहे, बोल ना काय झालं. तर ती सांगते की अगं माझ्याकडे ना कुपन्स आहेत ग्रीन सिग्नल रेस्टॉरंटचे, तिथे जेवायला जायचं आहे, आपण दोघी जाऊया का. तेव्हा ती म्हणते की अगं काय आहे ना ताई, रात्री ना मी माझ्या नवऱ्यासाठी व्हॅलेंटाईनसाठी स्पेशल स्वयंपाक बनवणार आहे, म्हणूनच मग मला यायला काही जमणार नाही. त्यापेक्षा एक काम कर ना, तू दुसरं कोणाला तरी घेऊन जा. असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की काय हे शकू, काय केलंस तू, तू मेन तर सांगितलंच नाही. सार्थक सरांना घेऊन जा हे कोण सांगणार. तेव्हा मग शकू म्हणते की तुम्ही घाबरू नका, आनंदीताईला दुसरा काही पर्यायच राहणार नाही, पण मी तुम्ही बोललेले सगळे बरोबर बोलली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की जे मेन बोलायचं होतं ते तर बोललीच नाहीस तू. मग आता सार्थक म्हणतो की मग ती घरातलं कोणाला तरी घेऊन जाईल ना, आई अण्णा. तेव्हा मग ती म्हणते की काही घाबरू नका, मी घरी ऑलरेडी तुमचा प्लॅन कळवला आहे, मी सार्थक सर हुशार आहे. असं म्हणून सार्थक तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मग आनंदी आता वहिनीला फोन लावते आणि वहिनीला ती सांगत असते, वहिनी तू आणि दादा दोघंजणी हॉस्टेलला जाताय का. काय ना, माझ्याकडे एक कुपन आहे लकी ड्रॉचं, त्याच्यामध्ये सिग्नल नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथे जेवायला जायचं आहे, तर तुम्ही जाल का. तेव्हा ती म्हणते की नाही गं, यांच्या ऑफिसमध्ये ना संध्याकाळी पार्टी आहे, तेव्हा आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत. सर मला तयारी करायची, मी फोन ठेवते. आनंदी विचार करते की आता मी या कुपनचं काय करू. तर सार्थक हा त्याची गाडी उघडतो, तर तिथे गिफ्ट ठेवलेलं असतं. सार्थक गिफ्ट बघायला जातो, तितक्यात रेश्मा मागून येते. सार्थक रेश्माला म्हणतो की हे काय आहे रेश्मा. तेव्हा ती म्हणते की व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तेव्हा तो म्हणतो की हे गिफ्ट माझ्यासाठी नाही आहे, अँड आय एम नॉट युअर व्हॅलेंटाईन रेश्मा. हे काय आहे सगळं, मला अजिबात आवडलेलं नाही आणि मी हे गिफ्ट घेऊ शकत नाही. सार्थकला ती म्हणते की असं काय करतोय, आपण पहिल्यापासून मित्र आहोत आणि मी तुला व्हॅलेंटाईन मानते, म्हणूनच मी तुला गिफ्ट दिलं तर काय फरक पडतोय. तसंही सार्थक, तू आनंदीसाठी काय प्लॅन्स करतोयस ना व्हॅलेंटाईन्सचे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा मग सार्थक म्हणतो की दिस इज माय पर्सनल लाईफ, प्लीज त्याच्यामध्ये येऊ नको. रेश्मा म्हणते की सार्थक, आपल्यामध्ये काय पर्सनल आहे रे, आपण कॉलेजपासून मित्र आहोत, आपल्याला एकमेकांच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, बिझनेस एकत्र करतो, मग त्यात काय आहे एवढं. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, विसरू नकोस रेश्मा, माझी बायको आहे आणि काही असलं तरी आमच्यात नातं आहे, म्हणून मी हे गिफ्ट स्वीकारू शकत नाही. असं म्हणून तिच्या हातात तो ती पिशवी देतो आणि ती म्हणते की हे 2 लाखाचं इम्पोर्टेड घड्याळ आहे सार्थक, आवडेल तुला. पण तरीही तो घेत नाही आणि त्यानंतर तो निघून जातो. नंतर ती ते घड्याळ बघते आणि ते घड्याळ बघून तिला खूप आता चीड येत असते. नंतर ती घड्याळ खाली टाकते आणि पायाने त्याला चिरडू लागते. तितक्यातच केदार येतो आणि म्हणतो की अगं रेश्मा, काय करतेस काय, ते इम्पोर्टेड घड्याळ येते. तेव्हा मग रेश्मा म्हणते की केदार, जे सार्थकचं नाही किंवा सार्थकने जे स्वीकारलेलं नाही त्याची किंमत माझ्या लेखी शून्य आहे. असं म्हणून ती आता केदारला सरळ रागाने उत्तर देते. नंतर सार्थक आता घरी येतो आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की सर तुम्ही आलात, थांबा मी तुम्हाला पाणी देते. असं म्हणून ती त्याला पाणी देते. त्यानंतर आनंदी विचारते की सार्थक सर, आज तुम्ही घरी लवकर आलात. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, तसं आहे ना, काही काम नव्हतं ना ऑफिसमध्ये म्हणून. नाही नाही, काम तर होतंच, पण काय नाही, बरेच जण लिव्हवर होते तर काही हाफ डे होते, म्हणूनच मग काम काही नव्हतं, म्हणूनच मग मी लवकर आलो. कसं आहे ना, आज सगळेजण लवकर गेलेत ना घरी. तेव्हा मग आनंदी म्हणते की आज लवकर. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, आज 14 फेब आहे ना. आनंदी म्हणते की हो हो सर, व्हॅलेंटाईन डे आहे ना म्हणून. सार्थक म्हणतो की वा, बरं लक्षात आहे तुमच्या. आनंदी म्हणते की नाही सर, मग अशी आकांक्षा आली होती ना, ती सांगत होती. आणि सर मला ना हे एका लकी ड्रॉमध्ये कुपन मिळाले बघा ना, ग्रीन सिग्नल रेस्टॉरंटचं, कोणाला तरी जेवायला घेऊन जायचं आहे, पण माझ्यासोबत कोणी यायला तयार नाही आहे. प्रत्येकाचे काही ना काहीतरी प्लॅन्सच आहेत. आकांक्षाला विचारलं तर ती तिच्या फ्रेंड्ससोबत जाते आणि शकूला विचारलं तर तीही नाही आणि दादा वहिनी पण नकोच म्हणाले. तेव्हा मग सार्थक म्हणतोय की मग आता. आनंदी म्हणते की मग काय आता, हे कुपन वाया जाणार बहुतेक, जाऊ देत, कोणी येत नाही आहे. तेव्हा मग सार्थक म्हणतो की नाही नाही, अहो असं काय करताय, आजूबाजूला बघा, मागे पुढे बघा, मिळेल कोणीतरी. तेव्हा आनंदी पुढे बघतच म्हणते की सर तुम्ही तुम्ही याल माझ्याबरोबर जेवायला.
सार्थक म्हणतो की मी नाही, म्हणजे आपण पार्टनरसोबत जातो आहे, मग कोणीतरी म्हणेल की हे लोक व्हॅलेंटाईन आहेत, पण आपण ॲज अ फ्रेंड जाऊ शकतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना. आनंदी म्हणते की नाही सर, चालेल आपल्याला, आपण जाऊया. सार्थक म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही जा, रेडी व्हा. मग आनंदी म्हणते की सर, या ड्रेसमध्ये काय वाईट आहे, हा चांगलाच आहे ना. सार्थक म्हणतो की तुमच्याकडे आहे तो रेड ड्रेस घाला. मग आनंदी ड्रेस घालण्यासाठी म्हणून जाते आणि सार्थकचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. सार्थक म्हणतो की येस, आत्तापर्यंत तरी प्लॅन हा यशस्वी झाला आहे, आता पुढे बघूया. तर हे सगळं शलाकाने चोरून ऐकलेलं असतं. ती म्हणते की सार्थक, बायकोला व्हॅलेंटाईनला नेण्यासाठी असा प्लॅन केलायस तर, पण बघ तुझ्या प्लॅनवर मी कसं पाणी फिरवते ते. आता इथे वृंदा नुसती चिडचिड करत फिरत असते. त्या सुधाने जर आनंदीला स्वीकारलं तरी आनंदी आणि सुधा दोघी मिळून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतील अशी किरकिर चालू असते. मग तितक्यात आता शलाका येते आणि म्हणते की आई, अगं तुला माहिती आहे का, तो सार्थक आनंदीला व्हॅलेंटाईनला घेऊन जातोय. ह्या आनंदीला ना 2-2 लग्नांचा एक्सपिरियन्स आहे. जरासं तोंड साधं बोळं केलं की लोकांची सिंपती मिळवता येते. मग आता वृंदा म्हणते की मग तुला काय म्हणायचं आहे, आपण पण 2-2 लग्न करायची आहेत का. तेव्हा मग शलाका म्हणते की नाही नाही अगं आई, तसं म्हणत नाही आहे मी, पण बघ ना ती आनंदी आणि सार्थक पण कसा तिला व्हॅलेंटाईन्ससाठी घेऊन जातोय आणि म्हणे तिच्यासाठी काहीतरी प्लॅन केला आहे. कसे करतायत ते बघ आणि कसे मजा मारतायत ते बघ, चॅलेंज तर ती विसरलीच आहे. तेव्हा मग आता शलाका म्हणते पण आमचं बघा कसं चाललं आहे ते, आमचा व्हॅलेंटाईन डे कसा चालला आहे तो बघा, अजूनही आमचा नवरा अजून घरी आलेला नाही. तेव्हा वृंदा म्हणते की तुझ्या नवऱ्याचं तू काय ते बघ, मला त्याचं काही सांगू नको, पण त्या आनंदीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा होतो ना तेच मी बघते, यांना चांगलंच करणार आहे मी. आत्ताच जाऊन सुधाशी बोलते, बघूया काय करतायत ती. असं म्हणून तिथून वृंदा चिडचिड करून निघून जाते आणि शलाका तिला थांबवते, मात्र ती काही तिथे थांबत नाही. नंतर आनंदी छान लाल ड्रेस घालून तयार झालेली असते. ती स्वतःचं रूप आरशात निहाळत असते. तितक्यातच मागून सार्थक येतो आणि सार्थक आनंदीला बघतो. दोघंही एकमेकांकडे बघतात. आनंदी आता सार्थककडे बघते आणि स्वतःचा ड्रेस सावरतच ती सार्थकला विचारते की काय झालं आहे सार्थक सर, बरा दिसतोय ना हा ड्रेस, असं ती त्याला विचारते. त्याचबरोबर सार्थक हा तिच्याकडे आता पाहतच राहिलेला असतो. आनंदीला तो आता बघतच राहिलेला असतो. आनंदी ज्या प्रकारे तयार झालेली असते, तिने हातात छान हिरव्या बांगड्या घातलेल्या असतात, त्याचप्रमाणे ड्रेसही घातलेला असतो आणि छान सुंदर नव्या नवरीसारखी ती नटलेली असते. सार्थक तिला म्हणतो की हो, बरा दिसतोय, खरंच तुम्ही खूप सुंदर दिसताय याच्यात आणि हा ड्रेस तुम्हाला खरंच खूप सूट करतोय, मी सांगू कशा दिसताय, असं म्हणून तो पुन्हा धडधड असं म्हणून छातीकडे हात लावू लागतो. तेव्हा आनंदी म्हणते की सर तुम्ही पण काय. सार्थक म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कशा दिसताय, मला कोण सांगणार की मी कसा दिसतोय. सार्थकला आनंदी म्हणते की सर तुम्ही पण छान दिसताय. सार्थक म्हणतो की अहो असे काय करताय तुम्ही, विसरलात का हे तुम्हीच विणलंय ना माझ्यासाठी, हे तुम्ही विणलंय ना माझ्यासाठी, म्हणून ते माझ्यावर जास्त सुंदर दिसतंय, असं आनंदीला तो म्हणतो आणि म्हणतो की आपण छान दोघांनी रेड रेड घातलं आहे, चला आपण फोटो काढूया, एक सेल्फी काढूया. तेव्हा आनंदी म्हणते की हो चालेल काढूया. तेव्हा सार्थक म्हणतो की काय ना, माझ्या मोबाईलची स्क्रीन जरा छोटी आहे, तुम्ही जरा माझ्या जवळ याल का, म्हणजे फोटो व्यवस्थित येईल. आणि आनंदी आता मान खाली घालून लाजते. सार्थकच्या जवळ आता ती येते. तेव्हा सार्थक म्हणतो की जरा अजून थोडं जवळ येता का, म्हणजे ना कसं फोटो व्यवस्थित येईल. त्याच वेळेला मग आनंदी म्हणते की सर माझा मोबाईल घेताय का, माझ्या मोबाईलची स्क्रीन ना मोठी आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही ठीक आहे चालेल, माझ्याच मोबाईलमध्ये काढूया. आणि असं म्हणून आनंदी आणि सार्थक सेल्फी काढतात. तेव्हा सार्थक म्हणतो की छान आला आहे ना फोटो, चला आपण निघूया. असं म्हणून आता ती पुढे जाते. तेव्हा सार्थक आता त्याच्या छातीवर हात ठेवत ठेवत पुढे चाललेला असतो. अरविंद आता विचार करतो की देवळात जायचे, मग मला देवळात जाण्यासाठी काय घ्यावं लागेल. हां, आनंदीने दिलेली डायरी. मग आता तिथे वृंदा येते आणि म्हणते की भाऊजी कुठे निघालात. तेव्हा तो म्हणतो की मी ना देवळात निघालो आहे गं. मग ती म्हणते की हे पैसे घ्याल का, माझ्या वतीने ना गुरुजींना जरा 101 रुपयांचा अभिषेक करायला सांगा. तेव्हा ते म्हणतात की अगं हे तर 200 रुपये आहेत. ती म्हणते की माझ्याकडे ना सुटे नाही येतो म्हणून. मग ते म्हणतात की थांब 2 मिनटं. असं म्हणून ते त्यांची डायरी तिथेच बेडवर ठेवतात आणि त्यानंतर कपाटामधून सुट्टे पैसे घ्यायला जातात. त्याच वेळेला ती रुंदा त्या डायरीमधलं ते पान फाडून टाकते आणि म्हणते की आता छान काम होणार. नंतर ते जाऊन ती डायरी घेऊन जातात. तेव्हा आता पाताळयंत्री म्हणजेच वृंदा म्हणते की बघूया आता हिचं काय होतं ते. आनंदी, तू फार मोठ्या मोठ्या स्वप्न बघत होतीस ना, पण आता भाऊजींचं घरी येण्याचा नकाशाच मी माझ्याकडे ठेवला आहे आणि आता हा कागदाप्रमाणेच तुझी स्वप्न पण आनंदी मी कशी चुरगळून टाकते की नाही ते बघ. व्हॅलेंटाईन्स डे करायचं आहे का तुला, बघ आता मी पुढे काय करते ते. असं म्हणून ती तो कागद पूर्णपणे चुरगळून टाकते. नंतर सार्थक आणि आनंदी रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात.
तिथे छान व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन देखील केलेलं असतं आणि सगळे कपल्स देखील असतात. ते बघून आनंदी जराशी चक्रावते. मग सार्थक आता आनंदीला बसायला खुर्ची पुढे करतो आणि त्यानंतर तो स्वतःही जाऊन बसतो. आनंदी म्हणते की सर अहो हे सगळं काय आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालं. आनंदी म्हणते की तसं नाही, हे बघा ना जरा कसं डेकोरेशन वगैरे केलं आहे, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहे असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा मग सार्थक म्हणतो की नाही मला तरी असं वाटत नाही आहे, कारण व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी सगळ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये असंच सगळं डेकोरेशन केलं जातं, अशी सजावटच असते ना सगळ्यांची. मग आता आनंदी म्हणते की बाकीचे सगळे बघा ना कसे बसलेत, मला ते बघून ना जरा ऑकवर्ड वाटतंय. सार्थक म्हणतोय की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका ना देऊ, काय ते व्हॅलेंटाईन्स आहेत म्हणून ते तसे बसलेत, आपण कशाला आलो आहे, आपण इथे फक्त जेवायला आलो आहे ना, मग आपण त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करूया. तेव्हा आनंदी बाजूला बघून म्हणते की ते कसे एकमेकांच्या डोळ्यात डोळे वगैरे घालून बघतायत, बरोबर नाही वाटत आहे. तेव्हा मग आनंदी म्हणते की मला जरा ऑकवर्ड वाटतंय. तेव्हा सार्थक म्हणतो की जाऊ दे, आपण त्यांच्याकडे कशाला बघायचं, एक काम करा तुम्ही माझ्याकडे बघा ना, आपण दोघं जेवायला आलो आहे, आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया, तुम्ही माझ्याकडे समोर बघा. मग आनंदीला तो म्हणतो की 1 मिनिट मी जरा जाऊन बघतो की काहीतरी आपण जेवायलाच ऑर्डर करूया का. तेव्हा आनंदी म्हणते की सर पण ते येतील ना विचारायला. सार्थक म्हणतो की अच्छा असं असतं का, मला माहीत नव्हतं, मी कधी असं डेटवर वगैरे गेलो नाही आहे ना म्हणून, पण जाऊ दे बघतो मी काय म्हणतायत ते. असं म्हणून सार्थक जरा आता त्या वेटरशी बोलायला जातो आणि आनंदी तिथे अशीच बसून असते. तेव्हा सुधा घाबरत आता अहो कुठे गेलात असा आवाज देत अरविंदला शोधत येते. तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं काय झालं सुधा, तू का घाबरलीस. तेव्हा सुधा म्हणते की अगं हे कुठे गेलेत खरंच माहिती नाही आहे, कधीची शोधते त्यांना पण कुठेही सापडत नाही आहेत. मग वृंदा म्हणते की अगं कुठे गेले असतील, मलाही माहीत नाही. नंतर ती म्हणते की अगं हो आठवलं मला, अगं मगाशी मला भाऊजी सांगत होते की ते देवळात जात आहेत म्हणून. सुधा म्हणते की एकटेच गेले ते. मग आता वृंदा म्हणते की अगं हो एकटेच गेलेत ते, काय त्या आनंदीने त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे ना, ते डायरीमध्ये बघून आता स्वतःचा पत्ता शोधत शोधत येतात म्हणे, म्हणूनच मग काय आता ते जातात. पण त्या आनंदीला कळायला हवं ना, ते आजारी आहेत, ते अजूनही आजारपणातून बरे झालेले नाहीत आणि जर त्यांना पत्ता चुकला तर काय करतील. आताशी हल्ली काय काय ऐकायला मिळतं, अपघात वगैरे सगळं काय. तेव्हा मग सुधा म्हणते की अगं काय बोलतेस तू हे वृंदा. तेव्हा वृंदा म्हणते की अगं मी पण काळजीनेच बोलतेय, अगं त्या भाऊजींना पण इतकं जपतो, त्यांना पण बाहेर कुठेही नेताना किती वेळा विचार करतो. थांब आपण एक काम करूया, आपले सगळे मिळून त्यांना शोधूया, केदार शलाका आदर्श लवकर या, भाऊजी गेले. तेव्हा सुधा म्हणते की अगं काय बोलतेस. नंतर वृंदा म्हणते की अगं गेले म्हणजे हरवलेत ते, चला त्यांना शोधायला हवं. असं म्हणून ती सगळ्यांना आता बोलवते आणि सुधा काळजीत असते. पुढच्या भागामध्ये आता सार्थक आनंदी येतात आणि सार्थक विचारतो की काय झालं आई, बाबा सापडले का. तेव्हा आता वृंदा म्हणते की तुझ्या बायकोला विचार ना, तिला कोणी सांगितलेलं भाऊजींना असं बाहेर एकट्यानं पाठवायला. म्हणते की सार्थक मला काळजी वाटते रे, यांना काही झालं तर मी काय करणार आहे असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला सार्थक आईला शांत करायच्या अगोदरच आनंदी म्हणते की आई तुम्ही शांत व्हा आधी, हे पाणी प्या बघू. असं म्हणून ती तिला पाण्याचा ग्लास द्यायला जाते. तेवढ्यातच सुधा तो पाण्याचा ग्लास भिळकावून लावते आणि काच फुटते. त्यानंतर मग आनंदीला ती म्हणते की तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस, कळलं ना, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. असं म्हणून ती आता आनंदीला ओरडते आणि त्याच वेळेला हे सगळं पाहून आता वृंदाला तर फारच बरं वाटत असतं, मात्र सुधा ही आता आनंदीवर खूप चिडलेली असते. सुधा म्हणते की तू हे काय केलंस काय, तुला माहिती आहे का जर यांना काही झालं तर, असा प्रश्न ती उपस्थित करते. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.